भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून नदीकाठच्या सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ लागले। नदीकाठी उभी असलेली अनेक वाहनं पाण्याखाली गेलेत। ईदगाह झोपडपट्टी, संगमपाडा आणि म्हाडा कॉलनी परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली। महानगरपालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले। तसंच अग्निशमन दलाचे जवान विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेत। परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येते। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली शहराला पावसाचा मोठा फटका बसलाय। कल्याण पूर्वेतील कचोरे, अडवली, चेतना परिसरासह डोंबिवलीतील औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय। काही उद्योगांमध्येही पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिक आणि कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणावर टीका करत खूप दिवसांनी त्यांना कोणीतरी चांगला सल्ला दिलाय। राम मंदिराच्या लोकार्पणावेळी ते अयोध्येत नव्हते, आता रामाचं नाव घेऊन राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी त्याचा फायदा होणार नाही असं त्यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या नव्या विभागणीमुळे महसूल प्रशासन अधिक गतिमान होईल असा विश्वास व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारत असून ते सोमवार किंवा मंगळवारपासून पुन्हा विधिमंडळात सहभागी होतील अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। मिसिंग लिंक प्रकरणात देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारांची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आरटीओतील गैरप्रकारांवर प्रताप सरनाईक यांनी कठोर कारवाई केल्याचे सांगत अमित साटम हे संवेदनशील आणि जबाबदार नेते असून त्यांच्या वक्तव्याबाबत गैरसमज झाला असावा असं बावनकुळे म्हणाले। जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, आरडीसी यांच्या अधिकारासंदर्भात एक महत्त्वाचा 12 वर्षानंतर निर्णय तुम्ही घेतलेला आहे। स्वागत होत आहे विरोधी पक्षांकडून। स्वागत। जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी, आरडीसी आणि डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे काय काय जबाबदाऱ्या असाव्या, 12 वर्षापूर्वी विभाजन झालं होतं। पण आता बदलत्या काळामध्ये काही जबाबदाऱ्या ॲडिशनल कलेक्टरच्या वाढवल्या, काही जिल्हाधिकाऱ्यांना वर्क केल्या आहेत, काही आरडीसीला वर्क केलं आहे। त्यामुळे योग्य पद्धतीनं कामाचं जे काही विभाजन झालं तर अजून गतिमान प्रशासन होण्याकरता फार आपल्याला त्याचा उपयोग होईल। आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही आता हे विभाजन केलेलं आहे। नक्कीच आमचे जिल्हाधिकारी आणि ॲडिशनल कलेक्टर, आरडीसी आणि डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या विभाजनानंतर चांगल्या पद्धतीने काम करतील आणि जी अपेक्षा सरकारची आहे ती पूर्ण करतील। नाही, मला वाटतं की थोडा 3-4 दिवसापासून एकनाथजीची तब्येत चांगली नाही आहे, पण आता तब्येत ठीक आहे। निश्चितपणे उद्या, परवा, सोमवार, मंगळवारी एकनाथजी पुन्हा विधिमंडळात येतील। मिसिंग लिंक एक फोटो काही येतात, व्हिडिओ येतात। मिसिंग लिंक वरती 2 महिन्यांमध्ये खड्डे पडले आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या। त्याकडे सरकार कसं होते? पाऊस जास्त झाला आहे यावर्षी मिसिंग लिंक तयार झाली आहे। कधी कधी आपण काम करताना काही गोष्टी राहून जातात, त्याच्यामुळे होतं। कधी कधी खूप जास्त पाऊस असल्यामुळे होतं, पण त्यातून आपल्याला कळतं। आणि तो हा जो पिरियड असतो वर्षभराचा, तो त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरकडेच त्याचं मेंटेनन्स असतं। त्या वर्षात त्याला पूर्ण चेक करावं लागतं, कुठे कुठे कामात काही बिघाड झाला त्यांच्याकडनंच ते करून घ्यावं लागतं। त्यामुळे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो याकरता असतो की वर्षभर 6 महिने जे काही आहे त्या दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या काळात त्यांनी पूर्ववत करून द्यायचं असतं, त्याला सरकारचे पैसे लागत नाही। त्यामुळे आता कळलं आपल्याला की कुठं त्या ठिकाणी कामात काही राहून गेलं किंवा पावसामुळे काही होऊ शकतं। अशा वेळी तर सरकारचा पूर्ण काळ असतो, त्या काळात सरकार त्यांच्याकडे दुरुस्त करून देतं। नागपूर जिल्ह्यामध्ये आरटीओ जे आहे, नागपूर ग्रामीण आरटीओ, एका आरटीओ मध्ये 2000 अवैध ट्रक रजिस्टर झाल्याची माहिती पुढे आली आहे। आरटीओने ही माहिती दिलेली आहे। नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि काही लक्षद्वीप मधून अवैध पद्धतीने ट्रक रजिस्टर केले, ते नागपूर ग्रामीण मध्ये आणले। रेती माफिया आणि इतर हे ट्रक वापरतायत चोरीचे। महसूल मंत्री म्हणून तुमचं कसं लक्ष? मी आधीच सांगितलं होतं की मी प्रताप सरनाईकजीला हे सांगितलं आहे की या पद्धतीनं काही आरटीओ चुकीचं होत आहे। मागे एकदा बैठक घेतली होती, काहीतरी स्मेल मलाही या गोष्टीचा आला होता आणि त्यामुळं आम्ही याची तक्रार केली होती। त्या तक्रारीवर प्रताप सरनाईकजींनी चांगली कारवाई केली आहे
त्यांनी कडक कारवाई करून याला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अमित साटम यांच्या वक्तव्यावरून विरोधकांकडून मोठी टीका होत आहे. मी परवाही सांगितलं की अमित साटम हे प्रगल्भ नेते आहेत. बोलण्याचे कधी कधी संदर्भ असतात, टिपलं वेगळं जातं, सांगितलं वेगळं जातं. पण अमित साटम कधी असे त्या ठिकाणी त्या मोठ्या घटनेबद्दल असे हावभाव करणार नाही किंवा असं हास्य वगैरे करणार नाही. एका वेळी बोलून बोलून 2-3 विषय येत असतात, त्यामुळं एखादी घटना सांगितली मग दुसरी सांगितली, आपल्याला वाटतं पहिल्या घटनेबद्दल त्या ठिकाणी काय होते आहे. त्यामुळे अमित साटम हे सेन्सिटिव्ह नेते आहेत, संवेदनशील आहेत. त्यामुळं असं कुठलाही त्या ठिकाणी जे गैरसमज तयार करण्यात आला तो गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी बीएमसीच्या निधीमध्ये अपव्यवहार होत असल्याचा आरोप केला. ज्या ठेवी होत्या 2021 मध्ये त्या ठेवी आता कमी झाल्याचा त्यांचा. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील असं बोलतात हे हास्यास्पद आहे. खरं तर त्यांनी आपले पार्टनर उद्धव ठाकरेच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं जरा एकदा चेक करून घेतलं तर बरं होईल. कशाला त्याच्यामध्ये आता जायचं आपल्याला. शेवटी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी, एकनाथजी मुख्यमंत्री असताना बऱ्यापैकी डिपॉझिट असलेला पैसा हा मुंबईच्या डेव्हलपमेंटवर त्यांनी खर्च केला. हा हीच भूमिका असली पाहिजे. पैसा डिपॉझिट ठेवण्यापेक्षा राज्याचा जीडीपी कसा वाढेल, राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप होईल, त्यामध्ये कशी वाढ होईल याची काळजी घेतली पाहिजे. राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढला असल्यानं ठिकठिकाणी नदी नाले वाहू लागलेत. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडून नदी पात्रात सोडण्यात येते. सातपुडा पर्वतरांगेचे पायथ्याशी असलेलं अनेर धरण हे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे अनेर धरणाचे 4 गेट 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत आणि त्यामधून 5780 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीच्या पात्रात जाऊ नये असं आवाहन नागरिकांना करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते एकत्र प्रचार करत असल्याची चर्चा रंगली असतानाच शिवसेना नेते तसंच आमदार अंबादास दानवे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक असल्याचं सांगत सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण नसतं, ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संस्था असल्यानं सर्वांनी एकत्र येणं स्वाभाविक असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळं अशा बोलण्याला कोणताही अर्थ नाही. ही निवडणूक जी आहे ही सहकार क्षेत्राची निवडणूक आहे. सहकार क्षेत्रात पक्ष कोणताही असू नये ही भूमिका महाराष्ट्राची परंपरा राहिली. कोणत्याही निवडणूक असो सहकार क्षेत्रात त्या पक्षाचं पॅनल कधीच नसतं. कोणती निवडणूक असतो, पण राज्याची MSC बँकेपासून तर खालच्या DCC बँकेपर्यंत आणि त्याच्यामुळं जिल्ह्यातले शेतकरी, जिल्ह्याची बँक मग हा एक व्यापक दृष्टिकोन जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचा असला पाहिजे आणि या भूमिकेतून आम्ही तो ठेवलेला आहे. पण भाजपच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करण्याचा अनुभव कसा होता? एरवी त्यांना शिवाय शाप देतात, विरोधक आहेत, आता खांद्याला खांदा लावून प्रचार केला. भांड्याला खांदा लावून मी तर कुठे नाही, मी तर माझा स्वतंत्र प्रचार केला. परंतु निश्चित मतदाराकडे जाताना मतदार थोडी भाजपचे का शिवसेनेचे का कोणाचे. मतदार हा मतदार आहे, सरकारी कर्मचारी याच्यामध्ये तर अर्धे मतदार, विविध कार्यकारी सोसायटीचे सगळे लोक आहेत, ते काही पक्षाचे थोडी आहेत. त्याच्यामुळं प्रचार करत असताना मला असं वाटतं अतिशय लिमिटेड मतदार याच्यात 1000-1200, 1000, 1000, 1023 काय मतदार आहे. पण त्याच्यामुळे प्रचार तर आम्ही सगळे मिळून केलेला आहे, हे सत्य आहे. विधान परिषदेची निवडणूक हारणार म्हणजे जवळपास तुमचं गणित नव्हतं तरी तुम्ही निवडणूक लढली आणि आता इथे तुम्ही उभा आहात म्हणून भाजपसोबत युती करता अशी सगळी नेमकं काय विधान परिषदेला तुमचं गणित बसत नसतं तरी तुम्ही निवडणूक लढली, तिथे तुम्ही निवडणूक जिंकू शकत होता. तरी महायुतीच्या म्हणजे महाविकास आघाडीतून जिंकू शकत होता असं त्याचं म्हणणं आहे. तरी तुम्ही महायुतीत का आले असा? इथं पक्षाचा विषयच नाही. इथं उगाच तुम्हीच लोकांनी सांगितलं कोण आहे महाविकास आघाडी, कोणत्या पक्षात उमेदवार जरा सांगा बरं समोर तरी. एक ते डॉक्टर कल्याण काळे म्हणजे काय महाविकास आघाडी अशातला थोडी भाग आहे.
नेतेही एका तालुक्यातून शेतकी मतदारसंघातून उभे, जिल्ह्यातून थोडी उभे होते. जिल्ह्याची निवडणूक आहे. जिल्ह्याची निवडणूक असताना सगळ्याच ठिकाणी सगळ्या पक्षाची ताकद नसते. हे पण तुम्हाला सांगतो, स्पष्ट सांगायचं तर सगळे जेवढे आमच्या इथे 9 तालुके, 9 तालुक्यात काही एका पक्षाची ताकद नाही. एखाद्या ठिकाणी भाजपची, एका ठिकाणी शिवसेनेची, एका ठिकाणी राष्ट्रवादीची आहे. आणि म्हणून सगळ्यांना एकत्र येऊन लढावं लागतं आणि ते आम्ही लढलेलो. आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाचं स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. ही चांगली गोष्ट असून माझ्या शिवसेनेच्या विचारांच्या दिशेनं उद्धव ठाकरे पाऊल टाकत आहेत. त्यांनी हिंदुत्वासह इतर विषयांवरही अशीच सकारात्मक भूमिका घ्यावी असं कडू म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत बोलताना सतत जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीत व्यस्त राहिल्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं असा सल्ला देत ते लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू व्हावेत अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. पासून पाहतोय का सारखी गर्दी असतं. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला भेटायचं म्हटलं तर शिंदेसाहेब सहज उपलब्ध होतात आणि 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटणं, लोकांच्या समस्या सोडणं, एवढ्या प्रचंड संपर्क त्यांनी ठेवलेला आहे. आम्ही बरेचदा म्हणतो का यामध्ये काही बदल केला पाहिजे, स्वतःसाठी काही थोडं तरी जगलं पाहिजे. कारण तुम्ही जर व्यवस्थित तब्येत सांभाळली नाही तर या सगळ्या अडचणी तुमच्या शरीराच्या वाढत जाईल. तर पुन्हा आज आपण ऐकायला भेटले का त्यांची तब्येत काही हॉस्पिटलला भरती करावं लागली. त्या दिवशी त्यांना ताप होता तरीसुद्धा ते बैठकीत उपस्थित राहिले होते. 24 तास कामात राहणारा माणूस आणि आता इतर पक्षांच्या तब्येती बयकल्यामुळं त्यांना स्वतःची तब्येत शरीरानं थोडं शांत राहायला सांगितलं असावं. मला वाटतं त्यांनी थोडीशी आता विश्रांती घ्यावी थोडीफार स्वतःच्या तब्येतीसाठी आणि ते लवकर बरे व्हावे आणि पुन्हा लोकांच्या लोकसेवेमध्ये त्यांनी रुजू व्हावं अशी प्रार्थना करतो. चांगली गोष्ट आहे. आखरी भाजप शिवसेनेचा जो खरा विचार आहे त्या विचारानं उद्धव साहेब आता एक पाऊल टाकत आहे. तर मी त्यांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो. त्यांनी अशाच पद्धतीनं एक पाऊल टाकून मला वाटते समोर यावं, जेणेकरून पुन्हा अधिक काही अडचणी या हिंदुत्वाच्या बाबतीत असेल, इतर बाबतीत असेल, निश्चितच एक चांगल्या प्रकारची समोर जे येणारी आम्ही पाहतोय का ज्या गोष्टी असेल त्या अधिक सकारात्मक होईल. कर्जमाफी संदर्भातली तारीख वाढली होती, 5 जुलैचा उल्लेख होता. काय माहिती आहे पुढे अपडेट? आता मला 5 तारीख कशी दिली माहीत नाही. 5 तारीख रविवार आहे आणि रविवारच सरकारनं सुट्टीचा दिवस शेतकऱ्यासाठी कसा ठेवला मला माहीत नाही. परंतु जर तारीख वाढली त्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा हे आहे का ज्या दुरुस्त्या ज्या आम्ही विधान परिषदेमध्ये बोलून काही दुरुस्त्या सांगितल्या त्या दुरुस्त्या जरूर सरकारनं केल्या पाहिजे. तारीख अजूनही 2 दिवस लांबली तरी चालेल, पण दुरुस्त्यासह तारीख त्यांनी याच्यानंतरचा GR असेल किंवा काही वक्तव्य असेल, काही त्या बाबतीत बोलायचं असेल तर त्यांनी ते दुरुस्त्या करूनच समोर आलं पाहिजे सरकार. सर, हिंदी में बताइए उद्धव ठाकरे राम मंदिर को लेकर मार्गदर्शन करने वाले. बहुत अच्छी बात है. एक जो कदम वो डाल रहे हैं वो भाजपा शिवसेना के तरफ, उन विचारधारों के तरफ डाल रहे हैं. हम उनको शुभकामना देते हैं. सर, शिंदे की तबियत बहुत खराब है. लोक संपर्क, लोगों को मिलना, खुद के लिए कोई अपना टाइम नहीं बचाकर लोगों के लिए दौड़ते रहते हैं. इसी कारण उनकी अब थोड़ी विश्रांति उन्होंने लेना चाहिए. बहुत सारी पार्टी की तबीयत बेकार. मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्याची घटना घडली. मोठ्या नाल्याचं पाणी इंग्रजकालीन मूळ नाल्याऐवजी छोट्या नाल्यात वळवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करण्यात येतोय. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं रुळावरील पाण्याची पातळी घटली. रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. दरम्यान रेल्वे प्रशासनानं रुळावरील पाणी काढण्याचं काम सुरू केलंय. स्थानिकांनी हे काम वेळेत झालं असतं तर ही परिस्थिती टाळता आली असती अशी प्रतिक्रिया दिली.
प्रस्तावित संभाजीनगर जळगाव खान्देश एक्सप्रेस मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून नाचनवेलसह 12 ग्रामपंचायतींनी एकमुखी ठराव करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे। या मार्गासाठी मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन संपादित होणार असल्यानं अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त केली जाते। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत हा रस्ता प्रकल्प थांबवण्यासाठी जळगावपर्यंत आवाज उठवू असा इशारा दिलाय। सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना निवेदनं दिली असून प्रकल्पाबाबत पुढील कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। वसमत येथील सराफा व्यापाराची लिंबगाव परिसरात चाकूचा धाक दाखवून झालेल्या लुटीचा लिंबगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं काही दिवसातच छडा लावलाय। या प्रकरणात 3 आरोपींसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आलंय। चोरीला गेलेले चांदीचे दागिने, बॅग आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटी असा एकूण 7,41,000 रुपयांचा 100% मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की फिर्यादीशी असलेल्या जुन्या वादातून मुख्य सूत्रधारानं सुमारे 1 लाख रुपयांची सुपारी देऊन ही लूट घडवून आणली होती। सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पुढील तपास सुरू आहे। हिंगगावमध्ये वसमतवरून एक सराफा जवळपास 3 केजी चांदीची ज्वेलरी घेऊन जात होता। संध्याकाळी 8 वाजता 29 जून रोजी ते रस्त्यामध्ये थांबले असताना काही 3 पोरे आले आणि त्यांना चाकूचे धाक दाखवून ते सर्व ज्वेलरी घेऊन गेले होते। त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची टीमने चांगली कारवाई करून ते 4 आरोपींना अटक केलेला आहे आणि 100% मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। सर, या आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी? आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे। एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर काही गुन्हे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांचे फर्स्ट टाइम आहे। नेमका काय उद्देश होता? ते ह्याच्यामध्ये जो सराफा ज्वेलर होता त्याच्याच ओळखीच्या मित्राने मागचे काही दुश्मनीचे कारणावरून ते हे तिघांना 1 लाख रुपये देऊन सुपारी देऊन असं कारण घडवलेला होता। पेट्रोलिंगसाठी आता चोरीची जी घटना थोडी फार वाढ होत आहे, त्याच्यासाठी अँटी थेफ्ट काही पेट्रोलिंग स्पॉट्स तयार करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये हेडक्वार्टरचे काही अधिकारी कर्मचारी जे महत्वाचे ठिकाण आहे शहरामध्ये प्लस इतवारा आणि अर्धापूर या एरियामध्ये दुपारनंतर आणि रात्रीनंतर आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ते प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंग करतील। ATMच्या ठिकाणी, बँकच्या ठिकाणी ज्या ठिकाणी चोरीची घटना होत आहे त्या ठिकाणी कंटिन्युअस पेट्रोलिंग करतील आणि आम्हाला रिपोर्ट करतील। एक पाकिस्तानमधून एक गँगस्टर आहे शहजाद भट्टी, तो असं निदर्शनास आलेला आहे की ISIच्या खाली तो बरेच लोकांना महाराष्ट्रामध्ये कॉन्टॅक्ट करतो आहे आणि कॉन्टॅक्ट करताना तो खास करून क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा क्रिमिनल सारखे वागणणारे सोशल मीडियावर जे पोरे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट करून इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा अदर ॲप्सवर कॉन्टॅक्ट करून त्यांना पैसे ऑफर करून आणि अदर प्रलोभन देऊन त्यांच्याकडून क्राईम घडवण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्याच्यामध्ये असं आव्हान आहे की जर कोणालाही कुठल्याही फॉरेन नंबरवरून कॉल आला किंवा मेसेज आला की त्याच्यामध्ये कुठलाही रिस्पॉन्स द्यायचा नाही, कारण हा खूपच सिरियस क्राईम आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आणि तुमची फॅमिली सगळे गुंतवून जाणार। इमिडिएटली पोलिसांना इन्फॉर्म करावी। अशी एक गँग चालू आहे जे व्हर्च्युअल नंबर घेऊन लोकांना कॉन्टॅक्ट करत आहे, खास करून इंस्टाग्रामवर।